सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीच्या प्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून जो आपल्याला बोध, जाणीव आणि समज करून दिलेली आहे, तो बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वज्ञांनी ज्या लीळा केल्या, त्या लीळाचरित्रामध्ये पूजनीय माईम भट्टांनी 3 भाग केलेले आहे: पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि एकांत. पूर्वार्ध लीळा या अगोदरच्या सत्संगापर्यंत होत्या. ह्या पूर्वार्ध लीळामध्ये बाईसांना प्रेमदान, अनेक भक्तांना, अयोग्य जीवांना त्यांच्या कन्वेनुसार परमेश्वरांनी अधिकार प्राप्त केला, ज्ञानाला, प्रेमाला पात्र केला आणि अत्यंत महत्त्वाचं आचार्य नागदेव यांना बोध दिला. उत्तरार्धाच्या पहिल्याच लीळेमध्ये आचार्यांचं अनुसरण घडतं आणि तिथून उत्तरार्ध लीळा सुरू होतात. इथून पुढे अत्यंत महत्त्वाच्या लीळा, सर्व धर्माचं तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानानुसार साधकांनी जर राहिलं तर परमेश्वर कसा मिळेल, प्राप्त होईल, हे परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. देव आता खडकाळीला आलेले आहे. संगमेश्वरला बोध दिल्यानंतर संगमेश्वरवरून देवाची प्रवृत्ती खडकाळीला येण्यासाठी झालेली आहे. आणि त्या खडकाळीला कपारीमध्ये कपारी होत्या आणि एकच कपार असल्यामुळं देवानी सर्व सद्भक्तांना त्यातमध्ये भिंती घालायला लावल्या, अर्थात वेगवेगळं पार्टिशन करायला लावलं. 2 गुंफा केल्या, एकच गुंफेच्या 2 गुंफा केल्या. आणि बऱ्याच वेळेस तिथं हे जे आहे खडकाळी, तिथं येणं जाणं देवाचं झालेलं आहे. पूर्वमुख गुंफेमध्ये 3.5 महिने देवाचं अवस्थान झालं, पण ते एकाच वेळेस नाही झालं, अनेक वेळा झालं. परंतु लीळाचरित्रामध्ये एकाच वेळेस ज्या लीळा आहे खडकाळीच्या, त्या घेतलेल्या आहे. आणि तिथंच बरंचसं तत्त्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. 2-4 वेळा परमेश्वर इथं येऊन गेले, परंतु कधी आले, कधी गेले, याचा एक विशिष्ट वेळ काळ प्रमाणबद्ध नसल्यामुळं पूर्ण खडकाळीच्या लीळा एकाच वेळेस येतात लीळाचरित्रामध्ये. आणि त्या सर्व लीळा पकडून आणि येणं जाणं पकडून देवाचं जवळजवळ 3.5 ते 4 महिने अवस्थान होतं. आता हे खडकाळी स्थान पैठणच्या नाथसागर या डॅममध्ये बुडालेलं आहे. कधी काळी ते पाणी कमी झालं तर तिथं बोटीनं जाता येतं, परंतु तरीही ते जे मुख्य जे स्थान आहे ते उपलब्ध नाही. आणि तिथं बरेचसे जवळजवळ 50 ते 60 स्थानं त्या धरणात अत्यंत महत्त्वाचे गेलेले आहे. काही स्थानं पाऊस कमी झाला, पाणी सोडलं गेलं, उन्हाळ्यामध्ये खाली होतात, त्यावेळेस नमस्कारायला मिळतात. परंतु हे अत्यंत महत्त्वाचं जे स्थान आहे ते मात्र आपल्याला उपलब्ध नाही. संगमेश्वरला असताना देवाने आचार्यांना बोध दिलेला आहे आणि त्यामुळं भटवासाने ईश्वर प्रतीती आल्यानंतर, बोध झाल्यानंतर काय बदल होतो आणि जीवामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आणि सिद्धांत आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आणि आपल्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे किंवा काय बदल झाला हेही लक्षात येईल. त्यांची जी दादोसांविषयीचं जे ममत्व होतं, आवड होती, पूर्वश्रमीचे जे गुरु होते, त्यांच्याविषयीची जी आवडी आहे ती नाहीशी झाली. आपणही डायरेक्ट परमार्गात किंवा दैवराटीमध्ये आलेलो नाही आहे. पूर्वी कधीतरी कोणत्या तरी देवीदेवतेची जीवाची भक्ती करत होतो, परंतु बोध झाल्यानंतर ती आवडी कमी होते, तिकडं जाणं येणं आपलं कमी होतं, बंद होतं. सर्वज्ञांविषयी मात्र ममत्व निर्माण झालं आणि सतत आता ते सर्वज्ञांच्या सन्निधानात राहायला लागले. सर्वज्ञाजवळ राहू लागले. दादोसांचे आधीनत्व जे आहे संपूर्णपणे त्यांनी तोडून टाकले. पूर्वी दादोसांजवळ जास्त राहायचे, दादोस सांगायचे तसं करायचे, त्यांची सेवा करायचे आणि देवाने बोलवलं तर देवाकडे यायचे. विषयावरून त्यांचं मन उडालं, शरीराविषयी आस्था नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचं जे कार्य आहे ते
ज्ञानाचं कार्य म्हणजे वैराग्य, विरक्ती ही दिसायला लागली आणि त्यांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये बोध झाल्यानंतर ते वैराग्य प्राप्त झालं. सर्वज्ञ परिसराला गमन करायचे तेव्हा भटोबा श्रीचरणावर उपानू घालायचे, म्हणजे चप्पल. उपानू म्हणजे चप्पल. हातात सागळ घ्यायचे, म्हणजे आज आपण काहीतरी घेऊन जातो डबा किंवा काहीतरी, तर सागळ म्हणजे कपड्याची पिशवी केलेली असायची, त्यात पाणी घेऊन जायचे. सर्वज्ञांना पाणी ओळगायचे, गुळा करायला पाणी घालायचे, विडा ओळगायचे. अशा प्रकारे अविहतपणे सर्वज्ञांचं सेवादास्य आता आचार्यांचं झालेलं आहे. अत्यंत आवडी संचरली, वेद संचारला. काय आहे यथार्थ, सत्य काय आहे हे जाणवलं, हे कळालं की माणूस आपोआपच देहाच्या बाजूने चालायला सुरुवात करतो. तसं आचार्यांचं स्वतःहून त्याची सेवादास्य देवाचं ते करायला लागलेले. अशी सर्वज्ञांची अत्यंत आवडी संचरली आणि त्यामुळे संगमेश्वरावरून जेव्हा खडकाळीला आले, त्या खडकाळीला जेव्हा परमेश्वराची भेट झाली, या भेटीच्या अगोदरच संगमेश्वरावरून आचार्यांना द्वादसांनी घेऊन गेले होते कामखेड्याला. कामखेड्याला गेले होते, तिथं 1 महिना राहिले, परंतु देवाची अत्यंत आवडी, वेच, सतत चिंतन देवाचं आता ते करायला लागले होते. परंतु आणि हेच लक्षात आलं द्वादसांच्या, की पूर्वी द्वादसांच्या जवळ बसायचे, द्वादसांची सेवा करायचे, द्वादसांना काही विचारायचे, चर्चा करायचे. परंतु आता मात्र आचार्यांमध्ये बदल झाला होता. सतत कशाचे तरी विचारात, चिंताग्रांत, चिंतन करण्यामध्ये मग्न असलेले आचार्य द्वादसांच्या लक्षात आलं. पाऊण महिना कामखेड्याला होते, म्हणजे देवाच्या व्यतिरिक्त बोध झाल्यानंतर कामखेड्याला असल्यानंतर त्यांच्यातला जो बदल आहे तो द्वादसांना दिसला. परंतु आचार्यांचं दुसरीकडं अत्यंत देवाची आवडी निर्माण झाली. तिथून द्वादस भटोबासांसहित पुन्हा मग सर्वज्ञांच्या दर्शनाला आले, सर्वज्ञांची भेट झाली. आणि ही भेट मात्र आचार्यांच्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची आणि आपल्याही जीवनातली अत्यंत महत्त्वाची भेट आहे. कारण आपल्याला निमित्त आचार्यच आहे. आचार्यांच्या माध्यमातूनच परमेश्वराने आपल्यापर्यंत हे शास्त्र, हे तत्त्व, सिद्धांत पाठवलेले आहे. आणि म्हणून आपल्यालाही निमित्त जे आपले मूळ पुरुष आहे त्यांची अत्यंत आता देवाची महत्त्वाची भेट. त्यानंतर भटोबासांना सर्वज्ञांविषयी अत्यंत आवडी संचरली बघून द्वादसांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांनी प्रवृत्ती आहे, त्यांना बोध नाही, जाणीव नाही, दृष्टपर भक्ती करणारे आणि आता देवासारखेच माझी ईश्वर म्हणून लोकांनी माझे पूजन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, अशा अपेक्षेने, अशा उद्देशाने आलेले द्वादस. परंतु द्वादसांच्या निमित्ताने आलेले हे जीव आणि म्हणून देव त्यांचा आदर करायचे. परंतु जेव्हा आता माझे जे शिष्य आहे ते आता देवाकडे जायला लागले, माझी सेवा कमी झाली, तर आपोआपच ही जीवमती आहे, हे जीवत्व आहे. त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आचार्यांची जी आई आबाईसा, त्या आबाईसाचे कान भरायला सुरुवात केली. हा नागदेव गोसावींजवळ राहू इच्छितो म्हटले. त्याच्या शरीरावरून, घरावरून मन उडाले आहे आणि असं जर झालं तर तुम्ही भांड्या कुंड्याला, म्हणजे अर्थात तुमचा जो संसार चालू आहे, खाणं पिणं जर व्यवस्थित चालू आहे, त्याला मुकाल म्हटले. तुम्ही अन्नाला, वस्त्राला मुकाल, तुम्ही राहणार कसे? ही तुमच्यावरती, ते सर्व तुमची जी जबाबदारी ही त्याच्यावरच आहे. आणि तो तर असा वागायला लागला, असा बोलायला लागला, अशा पद्धतीनं कान भरायला लागले. बऱ्याच शंका निर्माण केल्या. माझ्याजवळ उठेना म्हणे, बसेना. जोपर्यंत माझ्याजवळ होता तोपर्यंत तो तुमच्याजवळ होता, म्हणजे ठीक होता, ठिकाण्यावर होता, व्यवस्थित होता. देवाजवळ जा बसायला लागला, उठायला लागला, तर तो बिघाडला. अप्रत्यक्षरित्या द्वादस हे आबाईसाला सांगताय, कान भरताय. आणि तुमच्या परिवाराला, नातलगाला तो मुकला, दुरावला असं समजा म्हटले. जर देवाजवळ जो राहिला तर, बसला तर, उठला तर, सेवा केली तर, अशा पद्धतीनं अनेक कान भरले त्यांनी. तर आबाईसांना पुष्कळ भरवलं आणि भटोबासांनी ते ऐकलं. परंतु भटोबास त्यावर काहीच प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही, कारण भटोबास बाजूला असतील कुठंतरी. त्यांनी ते ऐकलं, काय चाललं आहे काय नाही. आणि जी प्रचिती, जी बोध झाला, त्या बोधाच्या माध्यमातून आचार्यांना आता कळालं आहे का हे जीव आहे आणि या जीवाच्या, ह्या द्वादसांच्या कशा चेष्टा आहे. अगोदरच्या लक्षात आल्यानं आता तर एकदम त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. त्याच्यावर द्वादसांविषयी कोणत्या प्रकारचं जे लागलेपण होतं, आपलेपण होतं, आदर होता, तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि या प्रसंगावरून तर पूर्णचपणे उडाला. द्वादसांनी असं सांगितलं तसं आबाईसांच्या लक्षात पण आलं. आता कसं असतं,
एखादी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, पण कोणीतरी जर दाखवली, सांगितली, तर त्या बाजूने आपण लगेच विचार करायला लागतो. आणि तसंच आबाईसांचं झालं. बरोबर आहे, दादूच म्हणता येते. आचार्य आता पहिल्यासारखे राहिले नाही. सतत देवाच्या समोर, सतत देवाच्या सेवेत, आपल्याकडे लक्ष देत नाही, स्वतःकडे लक्ष देत नाही, दादोसांची सेवा करत नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं. मग भोटोबासांना आबाईसा म्हणाल्या, थोडंसं बाजूला घेऊन हा अधिकाराच्या वाटेनं थोडंसं रागावल्या. हा नागदेव तू म्हणे गोसाव्यांजवळ राहू इच्छितो, आजकाल तुझं घराकडे लक्ष नाही म्हटले, फारच उदास दिसतो म्हटले. आणि अशा पद्धतीनं बरंचसं थोडक्यात रागावल्या, चिडल्या. आणि हे प्रसंगावर जाऊन भोटोबासांनी एक व्यावहारिक दृष्टीनं विचार केला आणि मग ते म्हटले, नाही तर कोण म्हणतं असं म्हटले. असं काही नाही म्हटले. जर असं असतं तर लखुदेव वा करवी शेती कामासाठी आवताचे बैल घ्यायला आम्ही लावले असते का? नांगराचे, वखराचे फाळ, इतर लोखंडी अवजारे मागवली असती का? आणि तुम्हाला माझा स्वभाव माहीतच आहे म्हटले, मी कोणतीही गोष्ट तुम्हाला न विचारता करतो काय? अशा पद्धतीने विषय व्यवस्था आचार्यांनी केली. व्यावहारिक बुद्धी तिथं आता आचार्यांनी लावलेली आहे. कुशळता आहे, व्यावहारिकता आहे, बौद्धिकता आहे. ही विषयच्या अनुषंगाने ती करता आली पाहिजे. आणि आचार्यांनी ती केली, कारण देवाची आता आवडी निर्माण झालेली आहे. आणि हे प्रसंग, या अडीअडचणी, हे संकट येणार हे त्यांचं जाणीव आहे, ते आपणच जोडलेले आहे. याची पूर्णपणे त्यांना जाणीव झाल्यामुळं आता हे संकट आहे, हे कसं टाळावं त्या पद्धतीनं त्यांनी ती विषय व्यवस्था केली. आणि आबाईसाहेबला बी ते बरोबर विषय व्यवस्था केलेली, ते पटवलं आहे, ते लक्षात आलं आहे, बरोबर म्हणतो आहे. जर तसं असतं तर यांनी एकाशाला उपद्याप केले असते. अशा पद्धतीनं ती मग गप्प बसली. सर्वज्ञांपासून भोटोबासांना आता दूर करणं मुश्किल आहे. आबाईसाचे कान भरले, उपयोग झाला नाही. मग आता काय करावं असं दादोसांच्या मनात येतं. आणि सतत डोक्यामध्ये ते असल्यामुळं ही प्रवृत्ती आहे. दादोस म्हणजे एक प्रवृत्ती आहे, सारंग पंडित म्हणजे एक प्रवृत्ती आहे. आणि ह्या प्रवृत्ती कशा कार्य करतात, आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रवृत्तीच्या आजूबाजूला लोक असतात. परंतु जेव्हा तुम्ही धर्मावर चालायला सुरुवात कराल तेव्हा त्या प्रवृत्ती तुमच्या लक्षात येईल. अन्यथा जर धर्मावरून चालत नसेल तर तुम्हाला असं वाटेल का तेच आपले हितक्षे आणि तेच आपले भले करणारे आहे. परंतु जेव्हा तुम्ही धर्माच्या बाजूने काही निर्णय घ्याल, धर्मावरती चालायला सुरुवात कराल, एक धर्माचा अभिमान घेऊन तडजोड न करता धर्म सांभाळायला सुरुवात कराल, तेव्हा ह्या आजूबाजूच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या ॲक्टिव्ह होऊन जातात. तसंच दादोस आता ॲक्टिव्ह झालेले आहे. ही प्रवृत्ती आहे दादोसांची की आपल्या धर्माच्या आड कसे लोक येत राहतात, तशी दादोस हे आचार्यांच्या आड कशी येत होते. त्यानंतर त्यांनी लक्षात आलं की आबाईसांकडून आता शक्य होत नाही. मग दादोसांनी विचार केला की आता काय करावं. मग आता गोसाव्यांनाच विनंती करूया म्हटले. आणि अशा पद्धतीनं सर्वज्ञांना ती विनंती करतात की जी मला एकांत द्यावा म्हटले. आता एकांत द्या म्हणजे एकीकडं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, जरा गुप्त आहे, रहस्यमय आहे. अशा पद्धतीनं आपणही कधीतरी कोणाच्या तरी कान भरायचे असेल, चुकीचं बोलायचं असेल तर असं उद्योग करतो. परंतु देवाने त्याच्यावरती स्पष्ट सांगितलं, इथं कोण लोकांत आहे म्हटले, इथं कोण लोक आहे, कोणी परके आहे का, वेगळे आहे का, इथं सर्व आपलेच आहे म्हटले. सांगा काय सांगायचं, एकांताची काय आवश्यकता नाही म्हटले. आमचं जे आहे ते स्पष्ट पारदर्शक आहे, मोकळं ढाकळं आहे. कुठंतरी काहीतरी इकडं वेगळं तिकडं वेगळं असं थोडी आहे म्हटले, स्पष्ट आहे. त्यामुळं दादोस म्हणले, नाही जी मला एकांतच द्यावा. आता देवाने त्यांना समजवलं आहे तरी तो हट्ट धरला आहे, कारण त्याच्या मनात कलुषितपणा आहे, नियत खराब आहे, त्याचा उद्देश वेगळा आहे. आणि म्हणून आता देवाचे कान भरायला निघालेला आहे. म्हणजे देवाच्या बाबतीत कितीतरी अनुभव, कितीतरी प्रचिती येऊनसुद्धा ती बुद्धीच नाही, तो बोधच नाही, ती जाणीवच नाही. त्यामुळं त्याचा ते विचारसुद्धा करत नाही की देव आहे, ईश्वर पुरुष आहे, सर्वज्ञ आहे आणि त्यांना सर्व ज्ञात आहे. आणि आपण ह्या गोष्टी का करतो आहे, परंतु ज्याला बोध नाही त्या गोष्टी करतच राहणार आहे. याची भूमी मलिनत्वाने माखलेली आहे, ज्याची भूमी सुपीक नाही आहे, शुद्ध नाही आहे, स्वच्छ नाही आहे, त्याच्या मनामध्ये हे विचार येतच राहणार आहे. आणि मग देव स्पष्ट सांगतात, तिथं अत्यंत महत्त्वाचं सुद्धा सांगतात, विकल्प स्फुरितो अर्थो न कीज. म्हणजे कोणाच्या तरी मनात आपल्याविषयी विकल्प येईल, गैरसमज निर्माण होईल, काहीतरी शंका येईल, असं आपण वागू नये, बोलू नये. कारण आपल्या जीवनामध्ये असंच होतं, आपण 4 मित्र असतो, एखादा मित्र बाजूला दुसऱ्याला घेऊन बोलत असतो, तिसऱ्याच्या मनात येतं माझ्याविषयीच बोलत असतील, किंवा कुटुंबात असं समाजात असतं, किंवा आपण आश्रमात मार्गात राहतो, 10 लोक असतात, 2 लोक हितगुज करत राहतात, चौथ्याला संशय येतो की हे काय बोलत असतील, माझ्याविषयीच बोलत असतील. असा विकल्प मनात कोणाच्या तरी येईल, शंका येईल किंवा गैरसमज होईल, असं वागू नका ना, असं बोलू नका, असं प्रत्यक्ष परमेश्वराने हे अतिव्यापक सूत्र आहे. आणि आपण प्रवासाला जात असताना अनुभव येत असतो, कुटुंबात अनुभव येत असतो, जिथं काम करतो, जिथं व्यवसाय करतो तिथं अनुभव येत असतो. या साऱ्या गोष्टी ज्या आहे परमेश्वर म्हणता विकल्प स्फुरितो अर्थ न कीजे.
लोकांमधून बाजूला जाऊन गुजगोष्टी करू नये म्हटले. ते कोणाच्या तरी मनात विकल्प निर्माण करणारं आहे. जे आहे ते स्पष्ट राहावं, पारदर्शक राहावं, लपून छपून असं काही नाही आहे. जे आहे तेच तोंडावर बोलावं, जे आहे ते समोर बोलावं आणि स्पष्ट राहावं असं परमेश्वर स्पष्ट त्यांना सांगतात. आता बाईसा शेजारी आहे, कारण बाईसा देवाला सोडून कुठं जातच नाही आणि बाईसाने वेगळं देवाला कोणी बघू शकत नाही, बोलू शकत नाही. त्याच्यामुळं बाईसा शेजारीच आहे आणि दादोस हे बाईसांच्या समोरच देवाला असं म्हटल्यानंतर देवाने जे सांगितलं, बाईसाहेबचे ते का बाबा म्हटले, असं का विकल्पस्फुरित अर्थ का करू नये म्हटले, असं बाजूला घेऊन का बोलू नये, एकांतात का गप्पा मारू नये म्हटले. सर्व दिले जरी एकांत केला तरी ओठांतरा निघाले ते देशांतराच आहे. अहो तुम्ही एकटे जरी बोलत असले ते ओटातून जे निघालं ते कुठं ना कधी देशांतराला जाणारच आहे. याचा अर्थ काय, ज्याच्याविषयी तुम्ही बोलताय त्याच्या कानावर जाणारच आहे. ते लोपू पावत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, मी यालाच सांगितलं आहे, आता हा कोणाला सांगणार नाही, त्याच्यामुळं हे रहस्य राहील, हे गुप्त राहील. पण ह्या जगामध्ये रहस्य आणि गुप्त असं काहीच नाही आहे. सत्यार्थ प्रकट आहे. देव म्हणतात हे जे सत्य आहे ते कधी ना कधी प्रकटणार आहे, 2 दिवसांनी का 4 दिवसांनी का 10 दिवसांनी. आणि ज्याच्याविषयी आपण बोललो त्याच्या कानावर जाणारच आहे. म्हणून कोणाविषयी काही बोलूच नाही, कारण जर बोललं तर त्याच्या कानावर गेलं तर त्याचं मन दुखणार, त्याचा गैरसमज होणार, त्याचा संशय निर्माण होणार आणि आपल्या धर्माला ते आपण अप्रत्यक्षरित्या अडथळे निर्माण करत असतो. म्हणून जीवानी स्पष्ट आणि पारदर्शक राहावं. बाईसाला देव म्हणतात, अहो एकांतात जरी गेलो तरी जे बोललं तर ते काही लुप्त होणार आहे का, नष्ट होणार आहे का, ते कधी ना कधी ते कानावर जाणारच आहे, देशांतराला जाणारच आहे. की बाई दादोस म्हणाले, नाही जी गोसावी म्हणत आहे ते बरोबर आहे, परंतु तरीही मला एकांत द्यावं. म्हणजे एवढं सांगितलं तरी दादोसांच्या डोक्यात काही प्रकाश पडणार नाही आणि तो पडलाय नाही, शेवटपर्यंत पडला नाही. याचं कारण काय, तर त्याचा हेतूच चुकीचा होता. त्यांचा हेतू चुकीचा असल्यामुळं, त्याची अपेक्षा दृष्टपराची असल्यामुळं त्यांच्या डोक्यात या गोष्टी जाणारच नाही. कारण जीव स्वार्थी आहे, तो त्याच्या फायद्याचंच पाहतो. त्याच्यामुळं विद्या म्हणजे काय, की ही जी दृष्टपर जी भावना आहे हीच ती विद्या आहे. आणि म्हणून तो विद्यावंत असल्यामुळं त्यांच्या डोक्यापर्यंत या गोष्टी जात नाही. तरी तो म्हणतो, नाही मला एकांतच द्या. आता देवाला नावीला झाला, मजबूर झाले. देव म्हणतात ठीक आहे, मान्य, चला मग काय हरकत नाही, कळशी घ्या, घोंगडे घ्या आणि चला बाजूला. मग दादोसांनी घोंगडे घेतलं, कळशी घेतलं, सर्वज्ञांच्या गुंफेच्या दक्षिण बाजूला गमन केलं. तिथून भक्तजनांच्या गुंफेच्या पश्चिमेला गमन केल्यानंतर दादोसांनी घोंगड्याचं आसन केलं बाजूला जाऊन. आता देव आणि दादोस दोघंच जण आहे. त्यावर सर्वज्ञ उपविष्ट झाले. मग दादोसांनी विनंती केली, जी हा नागदेव गोसावीजवळ राहू इच्छित आहे तरी याला राहू देऊ नका. आता देवाचे कान भरायला निघाले. दादोस चुकीचा आहे, वाईट आहे, तो तुमच्याजवळ राहू इच्छितो, त्याला काही राहू देऊ नका. कारण त्याला माहिती आहे की जर आचार्य जे आहे हे चांगलं पात्र आहे, चांगलं शिष्य आहे, आपली सेवा करणारा आहे, अडीअडचणीला उपयोगी पडणारा आहे आणि तो जर आपल्यापासून तुटला तर मग आपल्याला कोणीच वाली राहणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न दादोसांचे चालू आहे. पात्र म्हणजे म्हटल्यानंतर काय, की आपला सेवेला चांगला उपयोगी पडणारा माणूस. अशा पद्धतीने भावजीव स्वार्थी असल्यामुळं आजही आपल्या आजूबाजूला या गोष्टी दिसत असतात, की माझा शिष्य, माझा मित्र, माझे संबंधी आहे, इकडे गेले नाही पाहिजे, तिकडे गेले नाही पाहिजे, त्यासाठी जीवाचा आटापिटा राहतोच. परंतु जीव स्वतंत्र आहे, त्याच्या बुद्धीनं, त्याच्या समजानं, त्याच्या दृष्टीनं तो कुठं ना कुठं जाणारच आहे. त्याच्यामुळं आपण आपला धर्म सांभाळावा, आपल्यासाठी काय योग्य आहे हे बघावं आणि आपण आपलं हित बघून परमेश्वराची भक्ती करत राहावं. देव म्हणतात, ते का बरं म्हटले, तुम्ही असं का म्हणता. आता देवाला सर्व माहिती आहे, याची नियत काय, याची विचार काय, हा बोलणार काय. देव म्हणतात का बरं. दादोस म्हणे, जी हा चांगला तोपर्यंत असेल, आपलं काही ऐकेल, बाहेर जाऊन आपलं ऐकलेलं काहीतरी बडबडेल, कोणालाही काही सांगेल. सर्व तसं इथं काय आहे म्हटले, आमचं ऐकावं आणि दुसरीकडे जाऊन सांगावं, हे चुकीचं काय आहे. आम्ही काय चुकीचं सांगतोय, जे आहे ते स्पष्ट आहे, पारदर्शक आहे, ज्ञान आहे, बोध आहे, जे बी आहे ते तत्त्वज्ञान यथार्थ आहे. लपून छपून आम्ही कधी सांगितलं नाही, सांगणारही नाही. आणि जर लपून छपून नाहीच आहे तर तो काय दुसरीकडे जाऊन सांगणार आहे म्हटले. म्हणून काय बडबड करणार आहे, इथे काय आहेच नाही म्हटले. आता यातून देवाने खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. आपणही बी कोणी आलं का, नाही काही सांगू नका, बोलू नका. देव म्हणतात जे आहे ते यथार्थ आहे, सत्य आहे. इथं असं काय आहे का बोलू नये. आणि तरी आपण का लपवतोय, आपण का एकांत मागतोय, आपण का इकडं तिकडं जातोय. ह्या ज्या गोष्टी आहे फक्त जीवाची व्यवस्था अवस्था पाहून, समोरची प्रवृत्ती बघून आपण या गोष्टी करायला पाहिजे. परंतु आर्तता आहे, ऐकण्याची इच्छा आहे, आवड आहे, त्यालाही टाळणं हे मात्र चुकीचं आहे. देव म्हणता इथं काही चुकीचंच नाही, अयथार्थ काहीच नाही, सर्व प्रमाणबद्ध आहे.
त्यामुळं तुम्ही काही इथं बोलू नका, तिथं बोलू नका, याला सांगू नका, त्याला सांगू नका, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या काही करण्याची आवश्यकता नाही. तरी दादोस काय म्हणतात, नाही जी गोसावींच्या ठिकाणी काही असेल म्हटले. आता तो देवावरचा अप्रत्यक्ष समज होतं, देवाच्या ठिकाणी काय असेल असं रहस्य का जो ते ऐकेल पाहिल आणि दुसरीकडे जाऊन सांगेल. देव म्हणतात असं करू नका, आमचं तुम्हाला माहिती आहे म्हटले, इथं राहू आवडे त्या ती पाठवीजे ना, जाऊ आवडे त्या ते राहावीजे ना म्हटले. आमचं तुम्हाला माहिती आहे म्हटले, तुम्ही काहीच उद्योग करू नका म्हटले. आमचं तत्त्व काय, आमचा सिद्धांत काय, आमचा निर्णय काय आहे, नियम काय आहे की जोपर्यंत एखाद्याला इथं आमच्याजवळ राहावंसं वाटतं त्याला तोपर्यंत आम्ही राहू देतो, ज्याला जावंसं वाटतं तोपर्यंत त्याला जावं देतो, त्याला जबरदस्ती करत नाही राहा आणि जबरदस्ती करत नाही जा. त्याच्यामुळं तुम्ही हे उद्योग काहीच करू नका म्हटले. स्पष्टपणे देवानी दादोसांना थोडक्यात हटकवलं बी झापलं बी. तरी दादोस म्हणतात नाही, गोसाव्यांच्या सन्निधानातली त्याला ओढ नाद लागणार आहे का म्हणते. जरी तुम्ही असं केलं तर त्याला का देवाची सन्निधानाची ओढ आणि नाद लागणार आहे का देवा, कशाला तुम्ही हे करताय. म्हणजे शेवटपर्यंत त्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र चालूच आहे. देव काय म्हणतात, न चलो गा ही तिची जवळीक करेल. जरी त्याला अनुसरणाची इच्छा किंवा जवळकीची इच्छा किंवा राहण्याची इच्छा सन्निधानाची इच्छा नसेलही बी, तर जोपर्यंत राहील तोपर्यंत त्याचं भलंच आहे, त्याचं हितच आहे, वाईट काय होणार आहे म्हटले. आपल्यालाही धर्मामध्ये येण्यासाठी ते कितीतरी अडथळे निर्माण झालेले आपण सहजच बघत असतो, आजूबाजूचे अनुभव पाहत असतो. आणि मी ग्रामीण भागामध्ये सत्संग घेत असताना हे अनुभव मला नित्याचे आहे. कितीतरी असे सत्संग घेतल्यानंतर घरचे घर उपदेश घेण्याची इच्छा तयार झाली आणि म्हटले या उद्या किंवा परवा असा विशिष्ट दिवस ठरला. तोपर्यंत आजूबाजूचे जे भावबंद आहे, जे वाईट संस्कृतीचे आहे, त्यांनी त्यांचे कानं भरले, काय भरले आणि काय सांगितलं हे सांगायला तयार नाही आणि बोलायला तयार नाही. म्हणे आता बाबा थांबू जरा, आपण नंतर पाहू. तर ते कायमचे राहून गेले. आपण कोणाचं ऐकावं, किती ऐकावं, कोणत्या पद्धतीचं ऐकावं, कशासाठी ऐकावं याची स्वतःची बुद्धी जर असेल तर धर्मापर्यंत माणूस येऊ शकतो आणि धर्म सांभाळू शकतो. धर्मात आल्यानंतर सुद्धा काय यथार्थ आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणाच्या पाठीमागे जावं, कोणाचं ऐकावं, नाही तर स्वतःचा अभ्यास करून यथार्थपणे ते ज्ञान घेऊन आपण त्यावर चालावं, ही स्वतंत्र बुद्धी जर आपल्याकडे असेल तरच परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. मी सांगत असतो की धर्मात तर परमेश्वराने आपल्याला आणलेलं आहे, हे आपलं भाग्य आहे की परमेश्वराच्या कृपेने आपल्याला परमेश्वराने आणलं आहे. पण धर्मात आल्यानंतर आता धर्मात राहताना धर्माच्या अधर्मातून बाहेर पडणं आणि खऱ्या धर्माला लागून परमेश्वरापर्यंत जाणं हे मात्र सोपं नाही, अवघड आहे. आणि ही कड, ही बुद्धी, ही कुशाग्रता, ही कुशळता ही आपली स्वतःची असली पाहिजे. कारण तो कड आता आपला आहे. देवाने तर आपल्याला बोध देऊन जाणीव करून ॲडमिशन दिलं आहे, प्रवेश दिला आहे कौल्यदानाच्या शाळेमध्ये. परंतु या शाळेमध्ये येऊन आता आपण अभ्यास करून तत्त्वज्ञान योग्य अयोग्य तपासून विधी अविधीचं ज्ञान घेऊन त्यावरती चालणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून देव म्हणतात त्यांनी काही फरक नाही पडत, जोपर्यंत तो आमच्या जवळ आहे तोपर्यंत त्याचं हितच आहे, चुकीचं काहीच नाही. मग आमच्या जवळ केवळ इष्टच होईल म्हटले, भलंच होईल. ते तर याचे गोमटे केवी न वचे, की जेवढं गोमटं होणार आहे ते गोमटं तर त्याला कशातूनच होणार नाही म्हटले. त्याच्यामुळं देवाने दादोसांचं पूर्णपणे जे आहे ते नाकारलं. आमचे सगळंच नित्य आहे म्हटले, त्यामुळं चुकीचं काहीच नाही. आणि उद्धार होईपर्यंत तो आता आमच्याकडं आला आहे. अप्रत्यक्षरित्या देवानी त्यांना स्पष्ट सांगितलं की त्याचा उद्धार होईपर्यंत त्याच्यासोबतच आता आम्ही राहणार आणि तो आमच्याबरोबर राहणार. कारण बोध तर दिला आहे, जोपर्यंत बोध नाही तोपर्यंत देवाची जबाबदारी नाही. पण एकदा का बोध दिला का देवाची जबाबदारी. जेव्हा बोध आपल्याला होतो जीवाचा, त्या जीवानी किती धर्म सांभाळला, कसा सांभाळला ही गौण गोष्ट आहे. कारण परमेश्वराला माहिती आहे ह्या बोधापर्यंत याला आणण्यासाठी कितीतरी जन्म गेले, कितीतरी सृष्ट्या गेल्या आणि कितीतरी एनर्जी गेलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आता बोध झाला आहे तर देव पण सोडत नाही. केन प्रकारे कोणाच्या तरी माध्यमातून कुठंतरी देवाचं सतत चिंतन चालू असतं. त्यासाठी मी उदाहरण देत असतो. एखादा पोलीस ऑफिसर आहे, एखादा मिलिटरीतला ऑफिसर आहे, त्यांनी ट्रेनिंग केल्यानंतर 1-2 वर्षातच जर रिझाईन केलं, राजीनामा दिला, तर त्याचा पास होत नाही. आणि याचं कारण असं आहे की त्या गव्हर्नमेंटनी त्याला इथपर्यंत आणण्यासाठी जाहिरात दिली, भरतीची यंत्रणा राबवली, त्यानंतर त्याचं सिलेक्शन केलं, सिलेक्शन करून त्याला ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग केल्यानंतर 1, 2 वर्ष, 4 वर्ष त्यांनी जी ड्युटी केली, त्याला जो अनुभव आला, तो माणूस परत तसाच तयार करायला नवीन माणूस किती एनर्जी वेस्ट जाईल. म्हणून राजीनामा कधीच पास करत नाही. त्याला असं मोठं असं टेक्निकली कारण महत्त्वाचं जर असेल तरच त्या गोष्टी करतात, नाही तर होत नाही. तसं परमेश्वराच्या बोधापर्यंत जीव सहजासहजी येत नाही. आणि तो देवाने आणलेला आहे ना, आता आल्यानंतर मात्र देव मात्र सोडत नाही.
त्यामुळं उद्धारापर्यंत देवाचा फॉलो कंटिन्यू चालूच असतो. फक्त एवढंच आहे की आपण काय करतोय, किती करतोय, कसं करतोय त्यानुसार अंतराय पडत असतो, वेळ पडत असतो. देव मात्र भेटणारच आहे, परंतु किती वर्षांनी, किती कोणत्या सृष्टीत हे मात्र सांगता येत नाही. आणि म्हणून मी सांगत राहतो, कधी नाही तर कधी ना कधी ही गोष्ट करावंच लागणार आहे, या प्रक्रियेतून जावंच लागणार आहे, देव मिळवत लागणार आहे. तर मग आता नाही तर कधीच नाही, उद्या करायची तर आजच का नाही करायची, असा होकारात्मक विचार करून आपण त्यावरती चाललो पाहिजे. देव स्पष्ट सांगतात, इथीची जो जवळीक करील तो इथीच्या जवळीका कैसा अनसारिका नव्हे म्हटले. आमच्याजवळ जो जवळीक करील त्याला जे गोमटं जो फायदा होईल ते कशातूनच कोणाच्याच याच्यातून जवळीकीतून मिळणार नाही म्हटले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी बटोबासांचा अभिमान घेतला आणि बटोबासांचा अभिमान घेऊन प्राण्याचे दोष आम्हाला सांगू नका म्हटले. झापून टाकलं मग दादोसांना, तुम्ही काही सांगू नका कोणाविषयी काय म्हटले, आम्ही जाणत नाही असं काही आहे का म्हटले. आणि त्यानंतर दादोस गप्प राहिले, नाविलाज झाला. आणि मग सर्वज्ञांनी बिराडावर गमन केलं. आता मात्र देवाच्या सर्व लक्षात आलेलं आहे, आचार्यांचे अप्रत्यक्षरित्या जे अडथळे आहेत ते परमेश्वरच अडथळे दूर करतात. हा सर्वात मोठा महत्त्वाचा अडथळा होता, तो दूर केला आहे आता. आणि तरीही ज्या अडीअडचणी आहे त्या पुढं राहणारच आहे. आणि त्यातूनच मग आचार्यांचं ही जी मार्गक्रमण आहे धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराच्यापर्यंत हे सुरू झालं आहे. सर्वज्ञाचा संध्याकाळचा पूजा अवसर झाला आणि आता दादोसांच्या लक्षात आलं की आपली डाळ काही आता शिजत नाही. आबा ईसाला पटून पाहिलं, देवापर्यंत गेलो, आता काही आपलं इथं काही उपयोगाचं नाही म्हटले. दादोसांनी आसनावर 5 सुपाऱ्या ठेवल्या, 100 दंडोत घातले. आता ही एक प्रवृत्ती आहे, 100 दंडोत घालायचे, आवडी दाखवायची, किती तुम्ही आवडतात. पाठीमागं जाता जाता पाठसुद्धा दाखवायची नाही. जेव्हा देव दिसले तिथं दंडोत घालायचे, अत्यंत आपलेपणाने आदरपूर्वक देवाची हे करायची. आणि मागं पुढं आतून जी प्रवृत्ती आहे ती समोर आता उघड झाली. कशी विचार ठेवायचे, असे विचार ठेवले तर तुमच्या आवडीला काही अर्थ नाही. तुमची आवडी नसेल तर चालेल, परंतु नियत, विचार, मन हे शुद्ध असलं पाहिजे. आणि धर्म जी आहे, धार्मिकता जी आहे, धर्माची जी साधना आहे ही शुद्धतेशी निगडीत आहे. म्हणून धर्म आपल्याला शुद्ध करायला शिकवतो आणि आपण शुद्ध होत असेल त्यातून तरच आपण धार्मिकता करतो आहे. नाहीतर आपण धार्मिकता खूप करतो आहे, सकाळ दुपार संध्याकाळ स्थानवंदन करतो आहे, क्रिया करतो आहे, खर्च करतो आहे, सारं करतो आहे, वेळ देतो आहे, परंतु आपली विचारधारा जर चांगली नसेल, शुद्ध नसेल, नियत साफ नसेल तर त्याला करण्याला अर्थ नाही. म्हणून धर्माची जी साधना आहे ही शुद्धतेशी निगडीत आहे, मनाशी निगडीत आहे. तुमचं मन, बुद्धी, चित्त हे जर शुद्ध असेल, ते स्थिर असेल तर तुमचा अहंकार मनातून निघून जाईल आणि तरच परमेश्वराच्या भक्तीला तुम्ही लागाल. परमेश्वराने स्पष्ट या गोष्टी दादोसांच्या माध्यमातून लक्षात आणून दिलेल्या आहे आपल्याला. ही एक प्रवृत्ती आहे. दाखवतात कसे, दाखवायचे दात खायचे दात आपण जे म्हणत असतो, ही दादोसांच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं. ते आता एवढं झालं आहे तरी सुपारी 100 दंडोत, आपण 100 दंडोत आता साधना म्हणून किंवा आपला परमेश्वराची भक्ती म्हणून किंवा व्यायाम म्हणून सुद्धा करत नाही. सर्वज्ञांची आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, त्यानंतर पोट स्वीकारला. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळचा पूजा अवसर झाला. दादोसांनी येऊन आसनावर एक सुपारी ठेवली, एक दंडोत घातले आणि निघाले. मूर्ती दिसेपर्यंत सर्वज्ञाकडे पाठ न करता उलट्या पावली चालत निघाले. आबा ईसा, उमा ईसा, महादा ईसा सर्वजण निघाले. आता हे जे आहे ना, यांना अजून बोध नाही आहे. आचार्यांना जरी बोध झाला तरी थोडंसं बंधनच आहेच. त्याच्यामुळे सर्व जे कुटुंब जे आहे हे पूर्ण दादोसांच्याच निमित्ताने देवाकडं आलं. आणि म्हणून आता पुरश्रमीचे त्यांचे ते गुरु असल्यामुळं दादोस निघाले का यांना निघावं लागायचं, दादोस आले का हे यांना यावं लागायचं. स्वतंत्रता अशी काहीच नाही आहे. आणि ही जी स्वतंत्रता जोपर्यंत आपण निर्माण करत नाही आपल्या जीवनामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये, तोपर्यंत देव पण आपल्याला भेटत नाही. म्हणून देवाने सांगितले स्वातंत्र्य मोक्ष. ती स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे जर आपण समजून घेतली, अति व्यापक, अत्यंत प्रगल्भ आहे, तेव्हाच आपल्याला त्यातलं मर्म कळेल. महादाईचा सर्व निघाले. आता भोटोबास त्यांना पोहोचवण्यासाठी थोड्या अंतरापर्यंत पण गेले, त्यांनाही जावं लागलं. आणि परंतु त्यांचं मन मात्र निघण्याची इच्छा नाही आहे, पाय मात्र निघण्याची इच्छा नाही, परंतु मजबूर आहे. परंतु त्या मजबुरीतही, त्या अडथळ्यातही, त्या अडचणीतही जीवानी कशी मात केली पाहिजे, जीवानी त्या अडचणी संकटातून कशी मात केली पाहिजे, हे आचार्यांचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. ते विषय व्यवस्था करतात आणि सांगतात, आबे पोते घे, मी शौचाकडे जाऊन येतो, तुम्ही पुढे चला, माझ्यासाठी काही थांबू नका, माझी वाट पण पाहू नका, मी येतो पाठीमागून, चला पुढे. अशा पद्धतीनं भोटोबा सर्वज्ञाजवळ परत रिटर्न आले. यांना दिलं काढून. तेव्हा सर्वज्ञांना ओसरीत शिरताना डाव्या बाजूलाच पूर्वेकडे श्रीमुख करून देवाचं आसन होतं. भट्टोबासांनी दंडोत घालून सिंचनावर मस्तक टेकवलं. आता देवाला सर्व माहीत आहे, देवाचं हे कार्य आता सतत चालू आहे.
त्या पद्धतीनं ते परत आल्यानंतर देव म्हणतात, काय हो, का आलात म्हटले, काही विसरलात का म्हटले. आता देवाला माहिती आहे का आले, कशासाठी आले, परंतु काही विसरले, काय नेमकं विसरले. बटोबा नाही जी, काही विसरलो नाही म्हटले. मग कशाला आलात म्हटले. बटोबा जी 5-7 दिवस गोसाईंजवळ राहील म्हटले, अशी माझी इच्छा आहे. देव म्हणतात, तशी इथे असू न लवे म्हटले. आपल्या जाऊ आवडे, आपल्या येऊ आवडे, असं इथं काही धर्मशाळा आहे का, कधी या आणि कधी जा. अप्रत्यक्षरित्या देवाने त्यांना टोकलं आहे. निर्णय आता घ्यायचा आहे आणि ती जी घटिका आहे, जो मूर्त आहे परमेश्वराचा ठरवलेला आचार्यांच्या बाबतीत, तो आता आलेला आहे. आणि म्हणून देवाने आता त्यांना प्रत्यक्ष ते त्यांचे जे अडथळे आहे, त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहे, जो माइंड आहे, तो पूर्ण स्वच्छ करून माइंड सेट करायचं काम चालू आहे. देव म्हणतात, हे असं काही नसतं म्हटले. तुम्हाला वाटेल तेव्हा या, वाटेल तेव्हा जा, 4 दिवस राहा, 8 दिवस राहा, असं इथं काही चालत नाही म्हटले. जोपर्यंत इथे राहू देणार नाही की आम्ही बोलावल्यावर यावं, पाठवल्यावर जावं, असं असेल तर इथं थांबावं म्हटले. आम्ही जोपर्यंत तुम्हाला थांबवतो आहे तोपर्यंत थांबावं लागेल. जेव्हा तुम्हाला जा म्हणतो आहे तेव्हा जावं लागेल. असं जर असेल तरच म्हणले थांबा, आणि तरच थांबता येईल तुम्हाला. अशा पद्धतीने बटोबास विचार करू लागले. घरादाराचा, दादोसांचा विचार करायला लागले. घर तर निषिद्ध सहवास, दादोस तर धर्माचरणाला घातक. कारण त्यांच्या आता पूर्ण लक्षात आलं आहे का दादोस असेल आणि दादोसांबरोबर गेलं तर आपलं मात्र अहितच होणार आहे. त्यावेळेस आपल्याला कळालं पाहिजे का आपल्या आजूबाजूला असे कोण लोक आहे का त्यांच्याबरोबर जर गेलो तर आपलं अहित होणार आहे. म्हणून त्याचा आसंग करायचा आहे. तो आसंग देवाने परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि दादोसांच्या माध्यमातून, ही ज्या प्रवृत्तीच्या माध्यमातून, या प्रवृत्ती आपल्याला आजूबाजूला लक्षात आल्या पाहिजे. आचार्यांच्या ह्या लीळेच्या माध्यमातून एवढी लीळा जरी आपण खूप पूर्णपणे व्यवस्थित जर समजून घेतली तरी खूप काही समजलं. त्यामुळं देवानी जे सांगितलं होतं ते त्यांच्या लक्षात यायला लागलं. आता अन्यवृत्ती सांगितली आहे, युगधर्म सांगितला आहे, विद्यामार्ग सांगितला आहे, ते विचार करायला लागले. देवताचक्र तर मोक्षदायक नाही, सकळ साधना आमोचक आहेत, मुक्तिदायक नाही, असा विचार करायला लागले. आणि मग इकडं तिकडूनचा विचार करायला लागले. देव म्हणतात, त्वरा करा, टिकळी वाजवायचे, नीट विचार करा, नाही तर तुमचा सांगात दूर जाईल म्हटले. आता हा आणीबाणीची वेळ आहे म्हटले, काही करून ती साधलीच पाहिजे. बघा म्हणे, ती नीट विचार करा म्हटले. तुमची जे सोबती आहे ते बरोबर जे आहे ते लांब जात आहे. म्हणजे सोबती म्हणजे तुमच्याबरोबरच्या अगोदर कितीतरी लोक आले आणि ते पुढं गेले, आणि हे जे आहे हे लांब जात आहे, ते हे लांब जाऊ द्या, पण आता तुमचा निर्णय तुम्ही घ्याच. जोपर्यंत तुम्हाला निर्णय घेता येत नाही तोपर्यंत तुमचं हित होणार नाही. परमेश्वर अप्रत्यक्ष त्यांना समज देतात, जाणीव करून देतात, चुटक्या वाजू लागतात. भट्टोबासांनी विचार केला की एका वर्षात आपण अनुसरू, 6 महिन्यात अनुसरू, त्यागाशिवाय भलं होणार नाही. नंतर गोसाई, परंतु ते नंतर विचार पण करतात, परंतु 6 महिन्याने आलो आणि देवाने नाही ठेवलं आपल्याला, तर आपल्याला जवळ नाही केलं, तर देव आपल्याला भेटलेच नाही, तर आपल्याला असं निधानच दिलं, तर म्हणजे निगेटिव्ह हा विचार न करता हा पॉझिटिव्ह विचार आहे. आता नाही तर कधीच नाही हा विचार आचार्य करताय. आज आपण विचार करतोय वर्षाचा, 6 महिन्याचा, काय गॅरंटी उद्याची, परंतु हा विचार आपण कधीच करत नाही. मला कितीतरी लोक भेटतात, बाबा 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, तसं गॅरंटेड सांगतात का 5 वर्ष आम्ही जगणार आहे. इथं मिनिटाची, क्षणाची कोणाची गॅरंटी नाही, आणि जबाबदारी काही राहिलेली नाही आहे. तरी जर ही विषय व्यवस्था करत असेल तर देव खंती पकडतात, उदास होतात. आणि आचार्यांना देव तीच जाणीव करून देतात की आता नाही तर कधीच नाही, तुम्ही निर्णय घ्या म्हटले. त्यानंतर गोसावी स्वतःजवळ जेव्हा स्वतःचा विचार करायला, धर्माचा विचार करायचे, त्यावेळेस देव मात्र मौन धरायचे, शांत बसायचे. सर्वज्ञाच्या बाजूने विचार करायला लागले का मौन, दादोसांच्या, घराच्या, कुटुंबाच्या बाजूने विचार करायला लागले का देव त्यांना त्या विचारातून बाजूला काढायचे. अर्थात देव चष्टक तो करत होते का तिकडूनचा विचारच करू नका. तो विचार करायला लागले का देव त्या विचारातून त्यांना काढायचे, इकडूनचाच विचार करा, आता हीच तुमची योग्य वेळ आहे. जर ही योग्य वेळ साधली नाही तुम्ही तर तुमच्या जीवनात ही वेळ येणारच नाही परत. अशा पद्धतीनं देव त्यांना अप्रत्यक्षरित्या चेष्ट करून, नीट विचार करा, चांगला योग्य विचार करा, तुमचे सोबती दूर जात आहे म्हटले, आणि ते जाऊ द्या म्हटले. आता त्यांना सोडावंच लागेल, ते सोडल्याशिवाय तुम्हाला आम्ही भेटणार नाही आणि तुमचंही हित होणार नाही. अशा प्रकारे सर्वज्ञांनी 3 वेळा भट्टोबासांना विचार करायला लावला. आणि मग मात्र भट्टोबासांचा माइंडसेट झाला, निर्णय पक्का झाला. आणि जी गोसावी म्हणतील ते करीन, जोपर्यंत गोसावी थांबू देतील तोपर्यंत आम्ही थांबू, जेव्हा तुम्ही पाठवतील तेव्हा आम्ही जाऊ, असं म्हणून दंडोत घातले, शरणा लागले. आणि मग देव पण खुश झाले, प्रसन्न झाले का ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी बोध दिला, ज्याच्यासाठी 7 भेटीतून त्या आचार्यांना घडवलं, मडवलं, त्यांच्या प्रसंगानुरूप त्यांना तत्त्वज्ञान सांगितलं, याची वेळ आल्यानंतर देव
प्रसन्न होतात. खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी सारं केलं ते करायला जीव निघाला का मग खऱ्या अर्थाने देव प्रसन्न होतात. देव म्हणतात बाईसांना द्या पोपळ, म्हणजे सुपारी द्या, आणि सुतिये काळी जे बोलिले ते देहेपर्यंत प्रतिपाळिले, ही शपथ घ्या म्हटले. झालं आचार्यांचं अनुसरण. बँडबाजा नाही, खूप लोक नाही, गर्दी नाही, भाषणं नाही, हळद नाही, कोणत्या प्रकारचं कर्मकांड नाही, विधी नाही, फक्त आणि फक्त मी देवाचा झालो आणि देव जे सांगेल, देव जे करायला लावील, देवाने जे सांगितलं ते शेवटपर्यंत करीन, ही शपथ म्हणजे अनुसरण. पाठीमागच्या कळत न कळत घडलेल्या चुका आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणजे अनुसरण. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये कालानुक्रमे जरी बदल झालेला असेल परंतु तो सिद्धांताला बाधा जाणार नाही याची काळजी घेऊन आपण ते केलं पाहिजे. देव म्हणतात त्या देहपर्यंत प्रतिपाळलेली अशी शपथ घ्या. घ्या प्रतिज्ञेची, सुपारी घ्या, आम्हाला वचन द्या. भट्टोबासांनी वचन दिले, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. यानंतर सर्वज्ञांनी प्रसन्न होऊन भट्टोबासांच्या पाठीवर श्रीकट ठेवला आणि म्हणाले भट्ट उठा. आजपर्यंत महात्म्यासोबत येऊ जाऊ नका. आत्तापर्यंत तुम्ही महात्म्यासोबत येत जात होते, आता जायचं नाही, यायचं नाही त्याच्याबरोबर. त्याचे काही घेऊ नका आणि त्याला काही देऊ नका. म्हणजे देवाने अप्रत्यक्षरित्या आपल्याला खूप मोठी समज दिलेली आहे की जे धर्माच्या व्यतिरिक्त आहे, म्हणजे विकल्प आहे, अन्य देवतेचे आहे, जे आपल्या हिताला आड आहे, त्यांच्याबरोबर आता जाऊ नका, संबंध ठेवू नका, त्यांच्याकडून काही घेऊ नका आणि त्यांना काही देऊ नका. आपण म्हणतो जाऊ द्या, काय फरक पडतो, माणसं आहे, आपण धर्म सांभाळू, परंतु तो संस्कार लागतो, मळीनं तो येतं, धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून देवाने आचार्यांना नाही आपल्याला सांगितलेलं आहे का समाजात राहत असताना जे आपली हिताच्या आड आहे, धर्माच्या आड आहे, जे धर्माचे नाही आहे, ज्यांना बोध नाही, जे अनुसरलेले नाही आहे, त्यांच्याशी संबंध ठेवू नका, त्यांच्याबरोबर जाऊ नका आणि त्यांना येऊ नका. अर्थात जे प्रमादी आहे, जे विकल्प जनित क्रिया करणारे आहे, जे धर्माच्या नावाखाली कर्मकांड पसरवतात, अंधश्रद्धा पसरवतात, स्वतःचं उखळ पांढरं करण्यासाठी धर्माचा वापर करतात, मजबूर लोक, अज्ञानी लोकांचा गैरफायदा घेतात, अशा ठिकाणी अर्थात विकल्प पुढं येणार आहे. देव याच्यावरती पूर्णपणे प्रकाश टाकणार आहे. तर देव म्हणतात अर्थात अशा जीवाच्या बरोबर जाऊ नका, अशा जीवाला बरोबर घेऊ नका, अशा जीवाला काही देऊ नका आणि अशा जीवाकडून काही घेऊ पण नका. इतकं कडक आणि स्पष्ट आणि पारदर्शक आचार्यांना स्पष्ट सांगितलं. म्हणजे आचार्यांच्या माध्यमातून देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला जर धर्म टिकवायचा असेल, धर्म सांभाळायचा असेल, परमेश्वरापर्यंत जायचं असेल, आपलं हित जर आपल्याला समजलं असेल, बोधाद्वारे जर लक्षात आलं असेल, निश्चयात्मक बुद्धी आपली, मुक्तीची चाड जर आपली असेल, तर ही जे तत्त्व आहे हे जर सांभाळलं तरच आपला धर्म टिकेल. आपण धर्म टिकावला तर धर्म आपल्याला टिकवेल. आपण धर्माला सांभाळलं तर तोच धर्म आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल आणि परमेश्वर प्राप्त आपल्याला तोच धर्म करून देणार आहे. कारण तो धर्म परमेश्वराचा आहे, परमेश्वराने दिलेला आहे. म्हणून आचार्यांच्या जीवनामध्ये आचार्यांनी काय निर्णय कोणत्या वेळेस कधी घेतले, कसे घेतले, स्वतःमध्ये कसा बदल केला, हे जरी आपण समजून जाणून घेतलं आणि त्या पद्धतीने चालायला सुरुवात केलं तरीही आपल्याला परमेश्वर भेटेल. आपल्याला खूप मोठं डोकं लावायची गरज नाही, खूप मोठं चिंतन, खूप मोठा विचार, खूप मोठा त्याग करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु जे आचार्यांनी केलं ते आपल्याला करायचं आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करू. असं आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर चालायला सुरुवात केलं, कारण आचार्य हे आपले मूळ पुरुष आहे. परमेश्वराने आपल्याला त्यांना आपल्यासाठी निमित्त केलेलं आहे आणि निमित्त मानी जे म्हटल्यानंतर ते मूळ पुरुषांनी जे केलं ते आपल्याला करायचं आहे. मग काय स्वीकारलं, काय सोडलं, काय ऐकलं, कशा पद्धतीने देवाची सेवा केली, धर्माची सेवा केली, कशी तळमळ केली, हे सर्व जर आपण समजून घेतलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.